आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. जसं आपण जाणता 18वं वर्ष आहे या अतिशय चांगल्या उपक्रमाचं. सर्वधर्मियांनी एकत्र येऊन फुले शाहू आंबेडकरांच्या या महान विचारांना अजून कसं जनतेपर्यंत पोहोचवता येईल याचा प्रयत्न करण्याचं. आणि जसं आता यशवंत सरांनी सांगितलं की मकरंद सरांनी सांगितलं की यशवंत मनोहर सरांनी सुद्धा या प्रकल्पाचा या विचारधारेचं खूप प्रशंसा केलेली आहे. आणि याच प्रशंसेनंतर आम्ही अजून प्रोत्साहित झालेलो आहोत. आम्ही आता या महिन्याचे कार्यक्रम काही ठरलेत एप्रिल महिन्यामध्ये. आपण सगळेच जाणता 11 तारखेला आपल्याला फुले साहेबांची जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुले या सत्यशोधक समाजाच्या संस्थापकांची जयंती आहे. तर त्या दिवशी 10 तारखेला आम्ही कवी संमेलन घेऊन मग पहाटे अभिवादन करून नंतर परत सकाळी पुन्हा जाऊन त्या पुतळ्याजवळ अभिवादन करणार आहोत. सर्व धर्मियांना सगळ्यांना विनंती आहे, सत्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. कृपा करा, मी तुमच्या पाया पडतो. सत्य या शब्दाचं महत्व सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सर्व धर्मामध्ये सत्याबद्दल नक्कीच काही ना काही दिलेलं आहे. भगवद्गीतेतही खूप विस्तृतपणे सांगितलेलं आहे. परम सत्य याच्याशिवाय दुसरा कुठलाच फोकस नसला पाहिजे. त्यामुळे या शब्दाचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करणारे सत्यशोधक या शब्दाचे संस्थापक, या समाजाच्या संस्थापकांच्या जयंतीमध्ये तुम्ही सर्वांनी सकाळी अभिवादनाला यावं. कवी संमेलनात सुद्धा यावं. जर तुम्हाला सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असला तर तिथे आम्हाला जर अरेंजमेंट पण जास्ती करावी लागेल. तर तुम्ही हा नक्कीच सहभाग नोंदवावा. 11 तारखेला हे अभिवादन झाल्यानंतर 12 तारखेला सगळ्यात माझ्या आवडीचा प्रकल्प अध्यक्ष म्हणून म्हणतोय, एक नागरिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून सांगतोय की आम्ही 18 तास कंटिन्युअस मुलांचा अभ्यासाचा स्टॅमिना आहे की नाही हे हायलाइट करण्यासाठी, त्याचं महत्व समजून सांगण्यासाठी, त्यांच्यात थोडीशी त्यांचं प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना की आपणही 5-5, 6-6 तास अभ्यास करू शकतो. तुम्ही आता जर इथे बघितलं तर अनेक मंडळी अभ्यासामुळेच पुढे येऊ शकलेली आहेत. मग जर अभ्यासाची कॅपॅसिटीच नाही राहिली तर त्याचं मग थोडंसं डिस्करेजमेंट वाढू शकतं मुलांमध्ये. मग आहे की नाही हे आम्ही सगळे एकत्र येऊन विद्यार्थ्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 12 तारखेला तो 18 तास अभ्यासाचा एक कार्यक्रम आहे. आणि 14 तारखेला आपण जाणतोच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या घटना समितीने अध्यक्ष आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक अप्रतिम संविधान आपल्याला दिलं, ज्या माध्यमातून आपण आता देश घडवण्याचा एका चांगल्या सुबत्तेकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सगळे मिळून करत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सकाळी देखावा अनेक वर्षांपासून यशस्वीपणे होतोय. त्या दिवशीचा देखावा खूप छान असेल. तुम्हा सर्वांनी तिथे सहभाग घेऊन तिथे त्या देखाव्याच्या जवळ आम्ही सगळे असू तिथे. त्याचा हा असा ठरलेला या वर्षीचा, या महिन्याचा कार्यक्रम आहे. आणि सुरेश सरांची सूचना, जसं मागच्या वर्षी अनेक वर्षांपासून जून मध्ये 26 जून ही जी तारीख आहे शाहू महाराजांची महाराजांशी संबंधित अतिशय महत्वाची तारीख आहे, जयंतीची तारीख आहे. त्यामुळं असं प्रत्येक महिन्यात काही ना काही करण्याचा एक आमचं तत्वतः सगळ्यांनी मिळून त्याला हायलाइट करण्याचा निर्णय घेतलेला आहे.